मी सध्या उभा आहे दसरा चौक परिसरात। समोरच आपल्याला बरोबर शाहू महाराजांचा पुतळा दिसतोय आणि ही जी भिंत आहे ही जिल्हा शासकीय रुग्णालय त्यात CPRच्या इथं काही महानगरपालिकेच्या महिला आहेत ज्या हातानं स्वच्छ करतात सगळं। त्यांच्याशी चर्चा केली, म्हटलं मावशी हे सगळं मी हातानं करताय, इकडं सगळं ड्रेनेजचं घाणचं पाणी आहे, असं आहे, तुम्हाला हँडग्लोव्ज वगैरे कसं काय मिळते? तर नाही मिळालं तर कुठलं वापरणार, असं साधं त्यांनी सरळ सरळ मलाच प्रश्न केला। ह्यांचं काम एकतर रोज स्वच्छता करणं, रोज घाणीशी, रोज स्वच्छतेशी, तरी देखील त्यांना साहित्य मिळत नाही। त्यांना हँडग्लोव्ज असावेत, मास्क असावं, पायात शूज असावं, कारण रस्त्याला काही पडलेलं असतंय, एखादा विषारी औषध, काच असेल किंवा काय असेल, पण त्यांना ते मिळत नाही। पण कोण बघणार? म्हणजे एसीत बसून नव्या कोऱ्या गाड्या फिरवणाऱ्या ऑफिसर या महिलांचं दुःख समजून घेणार का? घेणार नसतील तर मग कोण घेणार? ज्यांनी या समाजासाठी स्वच्छता करायची, त्यांच्यासोबत जरी हे असं वर्तन होत असेल तर त्यांनी पण का करावं आणि कुणासाठी करावं? तर एक बेसिक गरज म्हणून, मूलभूत गरज म्हणून त्यांना मास्क, पायात शूज आणि हँडग्लोव्ज सारखे साहित्य मिळायला हवे। त्या माझ्याशी चर्चा करतात का बघूया, कदाचित त्या करणार नाहीत, कारण त्यांच्यावर अधिकाऱ्यांचं प्रेशर असतंय। मावशी तुम्ही चर्चा करताय, हे करताय, स्वच्छता करायला लागलाय, तर तुम्हाला काय मास्क बिस्क काय किंवा हँडग्लोव्ज काय मिळाले किंवा नाही काय? म्हणजे पुराच्या वेळेला मग आता तुम्ही मागणी करत नाही का याची? पण मिळत नाही। पण तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी, नगरपालिकेचे, पण नगरपालिका तुम्हाला देत नाही। किती वर्ष काम करता तुम्ही? आता 25 वर्ष, 25-30 वर्ष मला झाली। तुमची किती झाली मौज? म्हणजे रिटायर व्हायला आला, हँडग्लोव्ज नाही, मास्क नाही, पायात शूज नाहीत, रोज हे असंच चालू? कधी कुणाला सांगायचा प्रयत्न केला नाही? बर, त्यांना सांगितलं नाही? ओके, आपण बघितलं आमचे युनियन अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मिळते, मात्र काही दिवस गेले की परत मागत असं पुढं, असं त्यांचं साफ मत आहे। काय करायचं या गलथान कारभाराला आम्हाला समजत नाही। असं हाताने न्यायचं, माणसांच्या बरोबरच माणूस असा जर घाण वागणार असेल तर त्यांनी न्याय मागायचा कोणाकडं? पोटासाठी ही माणसं हातानं, असे हातानं घाण काढत असतील। बघा ही किती घाणेरडा प्रकार आहे बघा। पलीकडे CPR आहे, शव विच्छेदनाचा विभाग इथंच येतो आणि तिथनं पाणी अगदी बाहेर शेवाळले, त्या बिचाऱ्यांना ते हातानं काढायला लागते। म्हणजे प्रशासनाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे। माणसंही हातानं करतायत, का त्यांना रोज फेस करायला लागते? आपण बघायला पाहिजे की नको? कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट करत नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।